नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत नरहरी सोनार, अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा कोचरा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार. Today I am going to teach you geometrical constructions in standard 7th of mathematics. In previous standard 6th, you are all well known about geometrical basic concepts like point, line segment, ray, etc. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मागच्या इयत्तेमध्ये जे भूमितीय मूलभूत संबोध आहेत, उदाहरणार्थ बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण यांच्याविषयी माहिती आहेच. आणि त्याच इयत्तांमध्ये तुम्ही काही भौमितीय रचनासुद्धा केल्या आहेत, उदाहरणार्थ कोनदुभाजक आणि रेषाखंड लंबदुभाजक. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच रचनांचा उपयोग आपल्याला या टॉपिकमध्ये करावयाचा आहे. तर सुरुवातीला आपण वन बाय वन पुन्हा या भूमितीय रचनांची उजळणी घेऊया. हियर आय ड्रॉ अँगल PQR of any measure. So for the construction of angle bisector in angle PQR, we have to take a convenient distance in a compass. आपल्याला या रचनेसाठी कंपासमध्ये एक सोयीचं अंतर घ्यावं लागणार. त्यानंतर कंपासचं टोक हे Q या शिरोबिंदूवर, कोणाच्या Q या शिरोबिंदूवर ठेवून किरण QP आणि किरण QR वर एक कंस करावा लागणार. By doing this, we got two new points on ray QP and QR. Now again take a convenient distance in your compass and place the point of compass on this point and draw an arc inside the angle. Again place the point of compass on this point of ray QP and draw an intersecting arc to the previous one. म्हणजे अगोदरच्या कंसाला छेदेल असा एक कंस तुम्हाला इथे करावा लागणार. त्यानंतर या दोन्ही कंसांचा छेदनबिंदू आणि कोणाचा शिरोबिंदू यातून जाणारा एक किरण आपण जर काढला तर त्या किरणाला कोनदुभाजक असे म्हणतात. This is the construction of angle bisector of PQR. Using this construction, we are going to learn a new property in triangle. The name of property is property of angle bisector in a triangle. For this property, I draw acute angle triangle of any measure. Do you know the various types of triangle? You have learnt this already in class 6th. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे मी त्रिकोण ABC हा कुठल्याही मापाचा एक लघुकोन त्रिकोण काढलेला आहे. तर कोनदुभाजकांची रचना आपल्याला या त्रिकोणामध्ये करण्यासाठी आपल्याला तिघ कोनांचे कोनदुभाजक हे काढावे लागणार. म्हणून प्रथम आपण कोन B चा विचार करू. त्यासाठी कंपासचे टोक तुम्ही B या शिरोबिंदूवर ठेवा आणि एक विशिष्ट सोयीचं अंतर घेऊन त्रिकोणाच्या बाजू BA आणि BC वर एक कंस करा.
त्यामुळे आपल्याला पुन्हा हे 2 नवीन बिंदू मिळतात. त्यानंतर बिंदू रेख BCच्या ह्या बिंदूवर पुन्हा कंपासचं जर टोक ठेवलं आणि एक कंस आपण काढला, पुन्हा तेच अंतर कंपासमध्ये जर ठेवलं आणि त्या कंसाला छेदणारा दुसरा कंस जर आपण त्या बिंदू काढला तर आपल्याला दोन्ही कंसांचा एक वेगळा छेदनबिंदू आपल्याला मिळतो. आणि जर आपण बिंदू B तून जाणारा किरण काढला तर तो कोन B चा कोन दुभाजक होईल. तर हीच रचना आपल्याला कोन C आणि कोन A सोबत सुद्धा करायची आहे. पुन्हा एक सोयीचं अंतर कंपासमध्ये घ्या. कंपासाचं टोक बिंदू C वर ठेवा आणि दोन्ही बाजूंना छेदणारा एक कंस काढा. त्यामुळे पुन्हा आपल्याला रेख CB आणि रेख CA वर 2 नवीन बिंदू मिळतील. पुन्हा सोयीस्कर अंतर कंपासमध्ये घेऊन त्या दोन्ही बिंदूंवर जर आपण कंपासचं टोक ठेवून कंस काढले तर आपल्याला पुन्हा छेदणारे कंस आपल्याला मिळतात. आणि C या शिरोबिंदूतून त्या दोघा कंसाच्या छेदनबिंदूतून एक किरण काढला तर तो सुद्धा कोन C चा कोन दुभाजक होतो. त्यानंतर कोन A चा कोन दुभाजक काढण्यासाठी आपल्याला कंपासचं टोक हे A बिंदूवर ठेवावं लागेल आणि बाजू AB आणि बाजू AC ला छेदणारा कंस काढावा लागणार. यामुळे सुद्धा आपल्याला रेख AB वर आणि रेख AC वर हे 2 नवीन बिंदू मिळतात. आणि पुन्हा आपल्याला एक सोयीस्कर अंतर कंपासमध्ये घेऊन एक कंस काढावा लागतो. त्यानंतर पुन्हा रेख AB च्या बिंदूवर नवीन बिंदूवर कंपासचं टोक ठेवल्यास आपल्याला त्याच कंसाला छेदणारा एक नवीन कंस काढावा लागतो. त्यामुळे कोन A चा कोन दुभाजक काढण्यासाठी आपल्याला बिंदू A मधून जाणारा एक किरण आपण काढल्यास तो कोन A चा कोन दुभाजक आपल्याला मिळत असतो. So students, by observing this construction we can say that all angle bisectors of triangle ABC pass through same point. Again I repeat, all angle bisectors of triangle ABC pass through same point. It means they are concurrent. It means they are concurrent and their point of concurrence is called as incenter and it is denoted by I. म्हणजेच त्रिकोणाचे सर्व कोन दुभाजक हे एकाच बिंदूतून जातात म्हणून ते एक संपाती असतात आणि त्यांच्या संपात बिंदूला अंतर मध्य असे म्हटले जाते. But dear students, one doubt is taking place here in your mind. Why this point is called as incenter? या बिंदूला अंतर मध्यच का म्हटले जाते? So I clear your doubt by doing a simple construction with the set square. Now I draw a perpendicular segments from this point of concurrence on each side of triangle ABC. So observe it carefully. Now first I draw a perpendicular segment from the point of concurrence on side BC in this way. Just observe carefully.
I show this perpendicular segment with color chalk. Now I draw a perpendicular segment on side AC from this point in this way. Just observe carefully. Now I draw a perpendicular segment on side AB from this point of concurrence. Now if we measure the distance of all these perpendicular segments with the help of divider, note that it is equal in distance. It is equal in distance. म्हणजे आपल्याला आपण काढलेले हे लंब रेषाखंड हे समान मापाचे आहेत. So again, taking the distance of any perpendicular segment in your compass, place the point of compass on the point of concurrence and take the distance of perpendicular segment as a radius. We got a circle. We got a circle inside the triangle, and that's why this circle is called as incircle. हे वर्तुळ आपल्याला त्रिकोणाच्या आतल्या भागामध्ये मिळते, म्हणून हे वर्तुळ अंतर्वर्तुळ म्हणून म्हटले जाते आणि ह्या वर्तुळाचा केंद्रबिंदू हा अंतर्मध्य म्हणून या संबोधला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा काटकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोण जर आपल्या वहीवर काढला आणि ह्याच प्रकारची रचना केली तर तुम्ही सुद्धा हा गुणधर्म म्हणजे त्रिकोणाचे तीनही कोन दुभाजक हे एकसंपाती असतात आणि त्यांच्या संपात बिंदूला आंतरमध्य म्हटले जाते. ही रचना तुम्ही तुमच्या वहीवर करू शकता. So in this session we are going to learn about property of perpendicular bisectors of sides of a triangle. In previous class you have already drawn the perpendicular bisector of a segment. So let's recall, म्हणजे आपण इथे पुन्हा उजळणी म्हणून एका रेषाखंडाचा लंबदुभाजक काढूया. Here I have drawn segment XY of any measure. इथे मी रेषाखंड XY हा कोणत्याही मापाचा काढलेला आहे. या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढण्यासाठी आपल्याला कंपासमध्ये रेषाखंड XY च्या निम्म्यापेक्षा जास्त माप घेऊन कंपासाचे टोक हे X बिंदूवर ठेवावं लागेल. सो प्लेस द पॉइंट ऑफ compass on point X with a distance greater than half of XY and draw an arc above the segment XY and below the segment XY. Without changing a distance in compass, place the point of compass on point Y and draw an intersecting arcs to the previous one. म्हणजे कंपासचे टोक हे Y बिंदूवर ठेवून जर आपण अगोदरच्या कंसांना छेदणारे काही कंस काढले तर आपल्याला हे दोन नवीन बिंदू मिळतात आणि या बिंदूतून जाणारी रेषा जर आपण काढली तर त्या रेषेला
लंबदुभाजक रेषा असं म्हटलं जातं. This line is the perpendicular bisector of the segment XY because it divides the segment XY into two same parts. Also, it makes an angle of 90 degree with the segment XY, just like this. So, this line is called as perpendicular bisector. Now, using this construction, we are going to learn the property of perpendicular bisectors of sides in a triangle. Just observe carefully. But this property we have to learn in two types of angle. First one is acute angle triangle and in second one obtuse angle triangle. So first I draw the perpendicular bisectors of sides of triangle in case of acute angle triangle. So here I draw an acute angle triangle of any measure and this is a triangle A, B, C. आता ह्या त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूचे लंबदुभाजक आपल्याला काढावयाचे आहे. त्यामुळे प्रथम आपण रेषाखंड AB चा लंबदुभाजक काढूया. त्यासाठी रेषाखंड AB च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर हे आपल्या कंपासमध्ये घ्या. त्यानंतर कंपासचे टोक बिंदू A वर ठेवून जर आपण रेषाखंड AB च्या वर आणि खाली या पद्धतीने कंस केला, तेच अंतर न बदलता कंपास मधले अंतर जर न बदलता बिंदू B वर आपण कंपासचे टोक ठेवले तर आपल्याला अगोदरच्या दोन्ही कंसांना छेदणारे कंस मिळतात आणि त्या दोन्ही कंसांच्या छेदनबिंदूतून जर आपण एक रेषा काढली तर ती रेषा म्हणजे रेषाखंड AB किंवा बाजू AB चा तो लंबदुभाजक असतो. Similarly, if we draw the perpendicular bisectors of remaining two sides, means sides AC and side BC, in that way, you just observe carefully. या पद्धतीने आपल्याला दोन छेदणारे कंस मिळाले तर आपल्याला तीनही बाजूंचे लंबदुभाजक हे मिळतात. Now the same constructions I draw here in case of obtuse angle triangle. All of you know about obtuse angle triangle. Here I draw obtuse angle triangle.
ट्रायंगल पी क्यू आर. पुन्हा कंपासचं टोक बिंदू P वर ठेवून रेषाखंड पी क्यू आणि च्या वर आणि खाली असे दोन कंस केले तर आपल्याला या पद्धतीने दोन नवीन बिंदू मिळतात आणि त्या कंसांच्या छेदनबिंदूमधून जी रेषा आपण काढतो त्या रेषेला लंबदुभाजक असे म्हटले जाते. हीच रचना आपण पी आर आणि क्यू आर च्या संदर्भात करू शकतो. आता हीच रचना आपण बाजू क्यू आरच्या दृष्टिकोनातून करू. Now, by observing both construction, जर आपण या दोन्ही त्रिकोणांच्या बाबतीतील रचनांचे जर निरीक्षण केले तर या दोन्ही त्रिकोणांच्या बाजूंचे लंब दुभाजक हे एकाच बिंदूतून जातात. हे या एकाच बिंदूतून जातात आणि म्हणून हे दोन्ही त्रिकोणांचे बाजूंचे लंबदुभाजक हे सुद्धा एकसंपाती असतात आणि त्यांच्या संपात बिंदूला परिमध्य असे म्हटले जाते. आय रिपीट दिस प्रॉपर्टी इन बोथ ट्रायंगल means in acute angle triangle and obtuse angle triangle, all three perpendicular bisectors pass through the same point. It means they also are concurrent and their point of concurrence is called as circumcenter. But again one doubt takes place in your mind, why this point is called as circumcenter? So by doing a simple construction with compass, I place a point of compass on this circumcenter and taking a distance to every vertex of triangle, म्हणजेच परिमध्य आणि त्रिकोणाचा प्रत्येक शिरोबिंदू पर्यंत एवढं अंतर जर आपण कंपासमध्ये घेतलं तर आपल्याला त्रिकोणांच्या तीनही शिरोबिंदूतून जाणारं एक वर्तुळ आपल्याला मिळत असते आणि ह्याच वर्तुळाला विद्यार्थी मित्रांनो परिवर्तुळ असे म्हटले जाते. फक्त फरक या दोन्ही रचनांमध्ये एवढाच आहे की लघुकोन त्रिकोणाच्या बाबतीमध्ये आपल्याला परिमध्य हा त्रिकोणाच्या मध्य बाजूला मिळत असतो, तर विशाल कोन त्रिकोणाच्या बाबतीमध्ये हा परिमध्य आपल्याला त्रिकोणाच्या बाहेरच्या बाजूला मिळत असतो. आपण असंच परिवर्तुळ या विशाल कोन त्रिकोणाच्या बाबतीत सुद्धा काढू शकतो. जर परिमध्य ह्या बिंदूवर जर कंपासचं टोक ठेवलं आणि तिन्ही शिरोबिंदूतून जाणारं एक वर्तुळ जर आपण काढलं
तर आपल्याला या पद्धतीने एक वर्तुळ मिळत असते। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा याचप्रमाणे ही रचना काटकोन त्रिकोणाच्या बाबतीमध्ये तुमच्या वहीवर करू शकता आणि हा त्रिकोणाच्या बाजूंचा लंबदुभाजकांचा गुणधर्म तो पडताळून पाहू शकता। धन्यवाद।